मुलांनो, आज आपण की नाही संगणकाची करामत हा पाठ आरोह अवरोह युक्त वाचन करणार आहोत। चला तर मग बघूयात आपण कसा वाचायचा तो। संगणकाची करामत। बाई म्हणाल्या, नमस्कार बालमित्रांनो। विद्यार्थी म्हणाले, नमस्कार बाई। बाई म्हणाल्या, मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे। छाया म्हणाली, बापरे, माणसापेक्षा वेगाने? किती मोठे असेल ते यंत्र? बघायलाच हवे। मंगेश म्हणाला, खरंच असेल का असे यंत्र पल्लवी? बाई म्हणाल्या, मंगेश काय रे, काय झाले? असं शंकेपूर नजरेने का पाहतोस? पल्लवी म्हणाली, बाई त्याला वाटते असे काहीच नसेल। बाई म्हणाल्या, चला तर माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, याला संगणक म्हणतात। सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात। समीर म्हणाला, बाई ही वायर कसली हो? आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे? बाई म्हणाल्या, अरे याला माऊस म्हणतात, इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना। सुनीता म्हणाली, बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना। बाई म्हणाल्या, हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरं। संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश चित्रे पत्रे पुस्तके यांसारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते, चित्रे काढता येतात, खूप माहिती साठवून ठेवता येते। अक्षय म्हणाला, बाई पुस्तकातील पाठ चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता येतील का? बाई म्हणाल्या, हो। साहिल म्हणाला, बाई आम्हाला ऐकवा ना मग। बाई म्हणाल्या, चला आपण ऐकूया। हळूच या हो हळूच या ही कविता ऐकवतात आणि मुला फुलांचा संवाद दाखवतात। मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात। साहिल म्हणाला, बाई खरंच किती छान, हा संगणक कसा लिहितो? बाई म्हणाल्या, मी दाखवते तुम्हाला। बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात। अर्चना म्हणाली, बाई संगणक कोणकोणती कामे करतो हे समजले, फारच करामती आहे हा संगणक। आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू, तुम्ही कराल ना मदत? बाई म्हणाल्या, हो, पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू।